अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हुपरी नगर परिषदच्या 8 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम यशस्वी झाली। शहरातील तब्बल 441 कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्तक्षेपाने नगरपालिका प्रशासन गतिमान झाले। तर यासाठी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांचा मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख सौरभ खोत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात गेल्या अनेक वर्षापासून मोकाट व भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनली होती। अखेर प्रशासकीय स्तरावर ठोस उपाययोजना करण्यात आली आहे। नगरपालिका स्थापनेपासून गेल्या 8 वर्षात एकदाही न राबवलेला भटकी कुत्री नसबंदी व रेबीज लसीकरण उपक्रम या यशस्वी मोहिमेमुळे हुपरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। हुपरी नगर परिषदची स्थापना होऊन 8 वर्षे उलटली तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत प्रशासन उदासीन होते। ही बाब गांभीर्याने घेत छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला 2 वेळा लेखी निवेदन दिले होते। मात्र स्थानिक पातळीवर हालचाल न झाल्याने छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख सौरभ किरण खोत यांनी थेट जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे दाद मागितली। या वरिष्ठ स्तरावरील पाठपुराव्याची दखल घेत अखेर प्रशासनाला ही मोहीम राबवणे भाग पडले। दिनांक 22/11/2025 ते 17/12/2025 या कालावधीमध्ये हुपरी शहराच्या विविध भागामध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आली। यामध्ये तज्ञ पथकामार्फत एकूण 441 भटक्या कुत्र्यांवर प्रक्रिया करण्यात आली। यामध्ये नर कुत्रे 244, मादी कुत्री 197 अशा प्रकारे एकूण 441 कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देऊन त्यांची नसबंदी करण्यात आली। नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून आजवर असा उपक्रम कधीही राबवण्यात आला नव्हता। वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांनी शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण होते। मात्र सौरभ खोत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे। याबद्दल शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। पुढील काळातही शहराच्या अशाच मूलभूत समस्यांसाठी आपला लढा आणि पाठपुरावा सुरूच राहील असा विश्वास सौरभ खोत व छत्रपती ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।